जे गॅरंटरची अट होती ती पण शिथिल करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 ऑगस्ट 2024ला सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 बेंचनं एक जजमेंट दिलं गेलं होतं। त्या जजमेंटमध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये तशी ऑर्डर केलेली आहे की जे काही आरक्षणामधलं वर्गीकरण करण्याची प्रत्येक राज्य शासन करू शकतं आणि त्या अनुषंगाला धरून त्या जजमेंटला धरून आम्ही सकल मातंग समाजाची ही मागणी होती की आम्हाला आरक्षणामध्ये वर्गीकरण करा। आणि त्यावेळचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सरकारने बदर हे रिटायर्ड जस्टिस आहेत हायकोर्टाचे आणि ती न्यायिक समिती स्थापन केलेली आहे। त्या न्यायिक समितीला फक्त 3 महिन्याचा टाईम दिला गेला होता, पण आता 15 जानेवारी 2025ला 3 महिन्याचाही टाईम संपून जातो। तरी पण महाराष्ट्र शासनाने बदर समितीला आजपर्यंत कुठला स्टाफ दिला नाही किंवा कुठलाही फॅसिलिटी अवेलेबल करून दिल्या नाही। त्याच्यामुळे बदर समिती 3 महिन्यात वेळेमध्ये त्यांचा जो रिपोर्ट आहे वर्गीकरणासंदर्भामधला, महाराष्ट्र राज्यात वर्गीकरण हवं आहे का एससीला, त्या संदर्भातला रिपोर्ट आजपर्यंत देऊ शकलेला नाही। त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की बदर समितीला ज्या काही पायाभूत सुविधा पाहिजे, ज्या काही त्यांना सिस्टीममध्ये नोकर पाहिजे ते सगळं काही प्रोव्हाइड करून त्या बदर समितीला कंटिन्यू करून बदर समितीचा अहवाल लवकरात लवकर ह्या महाराष्ट्र शासनानं स्वीकारावा, द्यायला लावा। ही या संदर्भात